तर आज आमच्या घरी आलेले आदू, पूजाताई आणि सृष्टी आहे का. तर आता आम्ही चाललो आहे काय म्हणतात त्याला रक्षाबंधनचं गिफ्ट घ्यायला. तर इकडे जवळच दुकान आहे, परत शॉपिंग करायला जाऊ, बघू काय मिळतं काय नाही ते काय आवडतं हा सिलेक्ट केलं आहे. कार्टून रक्षाबंधनसाठी घेतलंय सृष्टीला. सृष्टी कसं वाटलं तुला? तुला नाही आवडलं, तुला झोपायसाठी ठेवलंय. सृष्टीला हे आवडलं, दाखव सृष्टी. रक्षाबंधन गिफ्ट हा घेतलाय सृष्टीला. हो रक्षाबंधन गिफ्ट अमुकडनं आवडलं. तेरे को दीदी क्या देगी? तेरे को दीदी क्या देगी? तुला मी दुसरा घेऊन देते. चल मम्मी घेणार हा बघा कार्टून या अंकलनी दिल्या आहेत चांगल्या राख्या. वाव राम आहे. राम जय श्रीराम. हे कृष्णाचं आहे, हे नजरेचं आहे. चाललो आहे, हे लोक चालले आहेत, त्यांना सोडतो आहे घरी. शॉपिंग झाली यांची, फास्टवाली शॉपिंग झाली. तर आता आम्ही हे लोक जातील घरी, आम्ही पण जाऊ. बघा मस्ती बघा, मस्ती कर रहा है गाइस. गाइस गिरेगा कमी झालं. चल ये गाइस मस्ती कर रहा है गाइस. चलो गाइस. द नेक्स्ट डे. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे रक्षाबंधनचा दिवस. तर आज आमच्या घरात आले आहेत आरतीताई, पूजाताई आणि सगळी छोटी मंडळी आमची. तर आज रक्षाबंधनचा उत्सव आहे, तो साजरा करतो आम्ही. तर त्यासाठी आता राखी बांधायला मी सगळ्यात लेट आलो आहे कामावरनं. आज लेट झालं कामावरून यायला, कारण क्लायंट पण होते, तर मग लेट झालं. मग आता आम्ही रक्षाबंधन सोहळा साजरा करतो आहे. तर भेटू, बघा कोण कोण आलं आहे. आरतीताई, पूजाताई, आई, अमू झोपला आहे. यांचे रक्षाबंधन झाले आता ऑलरेडी. अदुबाई नेहा पण करून आली आहे तिकडेच. हे बघा स्टँडी वाजवी करते. आता राखी बांधायचा कार्यक्रमाला सुरुवात होते.
गिफ्ट ओपनिंग चाललेली आहे. बघूया कसं वाटतंय. दोघींना सिमिलरच देतो, काय वेगळा नाही देतो. कलर चेंज फक्त दिला, एक्सचेंज. ग्रीन कलर ग्रीनिश दिला, ग्रीनिश. तर अशा प्रकारे आम्ही आजचा रक्षाबंधनचा दिवस साजरा केला फॅमिलीसोबत. नेहाने तिच्या फॅमिलीसोबत केलं सेलिब्रेशन आणि मी माझ्या फॅमिलीबरोबर केलं. नेहा आली आज लवकर तिथून, कारण की सगळेच गेलेले. कुठे कुठे गेलेले ते आम्ही माझी वहिनी थांबलेली आमच्यासाठी. मी तिला म्हटलेलं तू जा, तुझ्या माहेरी तू एन्जॉय कर, पण एक म्हणतो ना आपण एक रिलेशन आहे आपलं, तर ती थांबली आमच्यासाठी. आणि आमचं रक्षाबंधन झाल्यानंतर ती आमच्याबरोबर निघाली आणि मग आई तिच्या भावाकडे गेली रक्षाबंधनसाठी आणि प्रगती तिच्या भावाकडे गेली रक्षाबंधनसाठी. म्हणजे असं मॅनेज केलं आम्ही, म्हणजे सगळ्यांचं रक्षाबंधन झालं. आणि मग मी आली माझ्या सासरी रक्षाबंधनसाठी. मग इकडे पण संध्याकाळी सगळ्यांचं रक्षाबंधन झालं, मज्जा आली. मी कामावरती गेलो, कारण की लेट होत होतं, कोणच आलेलं नाही घरी. दादा नव्हता, हा आपला टक्कू नव्हता, तर सगळे येत होते, सगळे बिझी होते कामात. तर मी पण कामावरती गेलो आणि 8-8:30ला आलो. थोडी तब्येत डाऊन होती, औषध घेतलं. दोघांचे पण आता सगळीकडे व्हायरल चाललेले आहेत, सगळ्यांनी काळजी घ्या. तुमच्या पण घरी व्हायरल होत असेल, थोडं स्ट्रॉंग राहा. पाणी गढूळ येत आहे, हो खूप गढूळ पाणी येत आहे, तर जरा उकळून प्या, स्वतःची काळजी घ्या. आणि आम्ही पण घेतोय, कारण की आमच्या घरात सगळे पेशंट आहेत. व्हायरल खूप चाललंय आजकाल. थंडी, ताप, सर्दी हे सगळे आजार चालू आहेत. 1-1, 2-2 डोस घेऊन पण आराम नाही पडत आहे. सगळ्यांनी काळजी घ्या. तर आम्ही तरी पण साजरा केला छान प्रकारे, एन्जॉय केलं. दोघांमध्ये पण ताकद नव्हती आमच्या, पण गोळ्या खातोय आणि एन्जॉय करतोय. कसं आहे की रक्षाबंधन हे वर्षात एकदाच येतात, तर ते एन्जॉय केलेच पाहिजे. आणि सगळे एकत्र फॅमिली असल्यावरती तर अजूनच मजा येते. मग तेव्हा ते आजार पण विसरून जातो आपण, की अरे काय आपल्याला त्रास होतोय, काय नाही होत. आता वाजले आहेत 2, आता आम्ही घरी आलोय सांताक्रूजवरून. आता झोपू, थकलोय खूप. तर व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट पण करा, आम्हाला सजेशन देऊ शकतात तुम्ही, की कसे तुम्हाला आमचे व्हिडिओ वाटतायत आणि आम्ही काय चेंज करायला हवंय. आणि आम्ही डेली ब्लॉगिंग पण केलं पाहिजे का, म्हणजे ते पण आम्हाला एकदा सुचवा, की आम्ही करू का, तुम्हाला आवडेल का आमचे डेली लाईफ बघायला. तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि शुभरात्री. शुभरात्री. बाय बाय.